नमस्कार मंडळी, चला एका ब्लॉगमध्ये जाऊत आपण आणि तुमचे स्वागत आहे, सहर्ष स्वागत आहे। मी चालले आहे राम मंदिर। तिचं आहे हे दृश्य। जाता जाता वेळेसच शिवलिंग आहे आणि पाण्याची पण व्यवस्था भरपूर आहे आणि हा गणपती मंदिर आहे। किती सुंदर बांधकाम आहे बघा आणि थोडा उंचावर आहे आणि मी शिड्या चढत आहे। बघू शकता भव्य आणि दिव्य मंदिर आहे। राम आणि सीता लक्ष्मण जाता वेळेसच आपल्याला दर्शन देतात आणि हे हवन होम झालेला आहे। हे सगळं तिचं दृश्य आहे बघा, किती छान आहे, रमणीय दृश्य आहे। खूप छान आहे मंदिर आणि सर्व काही त्या दिवशीच झाले होतं होम हवन। आणि हा ध्वजस्तंभ आहे, ध्वजस्तंभ आहे, स्थापना केलेली आहे, त्याच दिवशी स्थापना केलेली आहे बघा। नारळ वगैरे सर्व काही आणि स्थापना झाल्यानंतर हा गणपती मंदिर आहे आणि रामाच्या समोरच हनुमानजी आहे बसून। एकदम रामाच्या मूर्तीसमोर आहे ना, हनुमानजी पण बसून आहे आणि कासव पण स्थापना केलेली आहे। हे बघा किती छान मंदिर आहे। आजच प्रतिष्ठापना झालेली आहे मूर्तींची। बघू शकता किती छान डेकोरेशन केलेलं आहे। किती छान वाटलं मला, मी गेले त्या दिवशी तर। उपस्थित बांधव बसून आहे, किती छान बघा। तिचे महाराज जी आहे तीर्थप्रसाद देऊन राहिलेले आहे। हे बघा दानपेटी, जय विजय। मी पण आहे, मला तर तिथून असं यावं असं वाटलंच नाही। एकदम रमणीय स्थान आहे बघा। राम लक्ष्मण सीता आजच स्थापना झालेली होती, मी गेले त्या दिवशी। रामनवमीच्या निमित्ताने तुम्हाला रामाचं दर्शन घडावं म्हणूनच मी हा व्हिडिओ टाकत आहे। नक्की सर्वांनी पूर्ण बघा आणि दर्शन घ्या। किती सुंदर दृश्य आहे बघा, अलौकिक। राम लक्ष्मण सीता बघा, तिचे महाराज आहे ना। दक्षिणा द्यायचं आणि तीर्थप्रसाद घेतला मी। भरपूर लोक होते त्या दिवशी। पादुका आहे रामांच्या। ध्वजस्तंभ आहे हा। असं म्हणतात ना, ध्वजस्तंभाचं दर्शन घेतलं तर पण मंदिराचं दर्शन घेतल्यासारखंच होईल, अशी मान्यता आहे। हे बघा, मी बाहेरून पण दाखवत आहे मंदिर तुम्हाला। किती छान आहे मंदिर, खूप मोठं मंदिर आहे आणि हे नवग्रह आहे। नवग्रहाची पण स्थापना केलेली आहे त्यांनी बघा। नवग्रह आहे। रामालयामध्येच नवग्रहाची पण स्थापना केलेली आहे।